हाय हॅलो नमस्कार. मी शीतल स्वागत करते माझ्या सिम्पली शीतल या यूट्यूब चॅनलमध्ये. सबस्क्राईब करा नसेल केलं तर. हाय हॅलो नमस्कार. मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन जर असाल तर सबस्क्राईब पण करा आणि खूप खूप सारा सपोर्ट करा. तर चला व्हिडिओला. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझं थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की ज्वेलरी कलेक्शन आहे. तर मी तुम्हाला माझे लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन शेअर करते. तर सगळ्यात आधी मी हे असं मंगळसूत्र वेअर केलंय. पाहू शकता तुम्ही. आणि हे शॉर्ट मंगळसूत्र आहे आणि हे लॉंग असं. ठीक आहे. आणि दुसरं माझं मंगळसूत्र आहे हे असं. तर हे मंगळसूत्र आहे एक. तर हे माझ्या शॉपवरती विकायला होतं आणि एका वेळेस 4 मंगळसूत्र गेले. एक हे मी चार म्हणजे असे 4-5 पीस आणत असते. तर हे मी माझ्यासाठी ठेवलं आणि बाकीचे गेले होते. आता ह्याचे मनी थोडेसे एवढे बरोबर नाही आहे, पण पॅन्डल आणि ह्याचा ॲक्टिवनेसवरून हे मंगळसूत्र माझे सगळे संपलेले आहेत. तर मी हे एक आहे आणि दुसरं एक मंगळसूत्र माझं बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांनी पाहिलं असेल माझं हे मंगळसूत्र. तर छान असं लक्ष्मीचं हे आहे. लक्ष्मीचं नाही म्हणता येणार, फ्लावर्स आणि मोरांचं आहे. तर हे असं आहे आणि 4 पोत आहेत, त्यामुळे सुंदर वाटतंय. याच्यावरती कानातले पण आहेत. तर हे कानातले आहेत त्याच्यावरचे. चला. आणि आता हे नवीन आलेलं म्हणजे जुनंच आहे. मी 2 वर्षापूर्वी घेतलं होतं, जेव्हा मिस्टरांचं आणि माझा एक छोट्याशा कार्यक्रमाला आम्हाला जायचं होतं. जुडी तुझी माझी त्यांच्या ऑफिसमधून आमचं नाव सिलेक्ट झालं होतं. तेव्हा मी माझ्या साडीवर मॅचिंग होईल असं हे मंगळसूत्र घेतलं होतं. ह्याला पण इयरिंग आहेत, असे आहेत. तर हे पण मस्त आहे, मला खूप आवडतात असे मंगळसूत्राचं कलेक्शन. माझं भरपूर आहे अजून. आणि हे सिंपल 2 वाट्या आहेत, प्रीमियम क्वालिटीच्या, कमी किमतीतल्या आहेत. आणि ही पोत शॉपवर होती आणि वाट्या पण शॉपवरच होत्या. तर मी एक माझ्यासाठी असं केलं. साडीवरती, ड्रेसवरती पण मी घालते. तर हे एक आहे आणि हे खूप जुनं आहे बरं का. मला माझ्या बहिणीने दिलं होतं. त्याला ती 4-1 वर्ष झाले. श्रीमाई 6 महिन्याचा होता तेव्हा दिलं होतं माझ्या बहिणीने मला. हे एक असं आहे, छान आहे, मला खूप आवडतं. याचा पॅन्डल खूप मस्त आहे. याचा एक खडा पडला आहे, पण मी यूज करते, घालते ते. आणि दुसरं हे असं पॅन्डलमध्ये आहे आणि ह्याला असे मणी आहेत. तर ह्याला आहे ना, हे पॅन्डल मी दुसऱ्या पण याला यूज करू शकते. ह्याच्यात वाटी पण घालू शकते. तर सध्या तरी त्या दिवशी मी पॅन्डल टाकून घातलं होतं, तर हे असंच ठेवलेलं आहे. पण ह्या मण्यांमध्ये ना वाटी सुंदर वाटते आणि पॅन्डलला पूर्ण काळी पोत छान वाटते. तर हे एक. आता ह्या मंगळसूत्राचा कायमच गुंता होतोय. आणि हे माझ्या सगळ्यात आवडीचं मंगळसूत्र, प्राजक्त. तर हे पण खूप सुंदर आहे.
हे मी काहीतरी 300 रुपयापर्यंत घेतलं होतं. आता हे जेव्हा नवीन येतात ना तेव्हा त्याच्या किमती जास्त असतात आणि मी तेव्हाच घेत असते, त्यामुळे मला खूप महाग अशा गोष्टी पडतात. तर आणि हे काही शॉपवरती नव्हतं. आता शॉप टाकायच्या अगोदरच हे मंगळसूत्र मी घेतलं होतं. तर हे आणि अजून एक लॉंग मंगळसूत्र आहे, त्याचे माझी कडी तुटलेली आहे. आता मला ती कडी बसवायची आहे. तर हे असं आहे, वाट्या आहेत आणि हे गिरूमणी डमरूमणी आहेत. हे लॉंग मंगळसूत्र आहे हे, पण इथली एक कडी त्याची निघली आहे, तर दुसरं कडी बसवायची मला. आणि छान आहे हे, पण रॉयल लुक येतो म्हणजे ह्याने सगळं. आणि हे असं पट्टीतलं आहे वाट्यांचं. हे आहे आणि शॉर्टमध्ये, आणि हे मी गळ्यात वेअर केलेलं हे एक. आता शॉर्टचे ते तुटतात वगैरे तर ते नाही जास्त राहत. हे एक आहे. तर हे जे लॉंग मंगळसूत्र आहे ना, कुठे गेलं का बाई, तर ह्या लॉंग मंगळसूत्राला हे शॉर्ट खूप छान वाटते. दोन्ही सारखेच आहेत, तर हे असे मस्त वाटतात. आणि शॉर्टमध्ये हे एक मी वाड्याच्या यात्रेत ह्यावेळेस घेतलं आहे. आईंला छोटी पाणपोत सारखे 3 मण्यांचं आणि मला हे एक घेतलं होतं. हे पण मस्त आहे. खूप छान असं मंगळसूत्र, ते तुम्ही नेहमी बघितलेलं आहे आणि ते पण दाखवणार आहे. आणि हे माझं सोन्याचं सिम्पलवालं आहे बरं. हे झाले बरं का. आता हे माझे लॉंग आणि शॉर्ट जे यूज करते ते. आणि हे एक चोकर आहे जे साडीवरती घालायला छान वाटतं. हे असं ह्याच्यावरती कानातले पण ते असे छोटे छोटे कानातले आहेत, मस्त आहे. आणि ही ठुशी आहे ऑक्साईडची, ती पण छान आहे. आणि हे खूप जुनं आहे, मी मला वाटतं स्विनल झाली तेव्हाचा असेल, एक 6 वर्षापूर्वीचा असेल. हे पण वाड्याच्या यात्रेमध्ये मी घेतले होते. आमच्या सासरची यात्रा आहे ना, तिथे खूप छान छान येतं, ते तिथे घेतलेलं आहे हे पण मी. आणि हे पण आहे, एक सेट आहे हा पण मस्त आहे. तर हे मला पण यूज होतं आणि स्विनलसाठी पण यूज होतं. तर हे एक. आणि शॉर्ट मंगळसूत्रामध्ये एक राहिलं माझं. तर हे आहे शॉर्ट मंगळसूत्र एक. तर चैन आहे, मध्ये मणी आहेत आणि हे असं आहे. तर हे पण आपल्या शॉपवरती आहे. तर मी थोडे दिवस घातलं होतं, पुन्हा काढून ठेवलं. हे सगळे झाले माझे मंगळसूत्र. आणि 1 ग्रॅमचं पण तुम्हाला दाखवते. तर माझं हे आहे 1 ग्रॅमचं मंगळसूत्र. याच्या वाट्या पाहू शकता तुम्ही, किती सुंदर आहेत. मोर आहे त्याच्यावरती आणि हे असे टसल्स आहेत. आणि छान अशी पट्टी आहे, पट्टीवर मिनार आणि मोर आहे. मागे चैन अशी आहे आणि खूप छान असा लुक येतो हे मंगळसूत्र घातलं का. आता माझं सोन्याचं असंच होतं, पण आम्ही जेव्हा घर घेतलं ना तेव्हा मी ते थोडंसं हे केलं, त्यामुळे मग मी असे 1 ग्रॅमचं, आणि याच्यात डिझाईन पण येतं आणि आपल्याला बदलून पण भेटतं. तसं सोन्याचं एकदा हे केलं का काय नाही. सो असं 1 ग्रॅमचं घेतलं तर आपल्याला चेंज पण करता येतात, नवीन नवीन डिझाईन. त्यामुळे मी हे घेतलं आहे, मला आवडले. चेंज तर नाही करणार कारण खूपच सुंदर आहे हे. आणि हा आहे नेकलेस. तर हा पण 1 ग्रॅमचा आहे
तर हे मागे गौरीचं लग्न झालं ना तेव्हा मी घेतले होते. हे माझ्याकडे होते मंगळसूत्र, पण असं वेगळं छान वाटतं ना, तेव्हा मी हे मंगळसूत्र, हा नेकलेस आणि हे मंगळसूत्र घेतलं होतं. आता हे हडपसरमध्ये घेतलं होतं, सोनचाफा ज्वेलरीमध्ये. त्यांचं 1 ग्रॅमचं आहे. आणि हे झुमके एक, आणि माझी सगळ्यात आवडती नथ, ही पण गौरीच्या लग्नामध्येच मी घेतलेली आहे. आणि आपल्या शॉपवरती पण सेलसाठी ह्या नथ आहेत. तर असा लुक येतो त्याने, खूप सुंदर आहे. आणि अजून एक माझं 1 ग्रॅमचंच आहे. तर हे बघा, हे रजवाडीमध्ये आहे. हे माझ्या वडिलांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता ना, तेव्हा मी हे घेतलं होतं. म्हणजे मला आवडतं त्यावेळेस तर माझं सोन्याचं पण होतं, तरी पण मी हे घेतलं होतं. आणि हे नवीन आलं होतं तेव्हा. खूप छान आहे हे पण. तर सिंगल यूज केलं तरी असं वाटतं. आणि त्याच्यावरती कानातले पण आहेत. आणि ह्याच्यावरती हे कानातले आहेत, असे झुमके आहेत मस्त असे. आणि हे जे कानातले आहे हे त्या नेकलेसवरचे आहेत. ह्या नेकलेसवरचे हे कानातले आहेत. तर मी ते डेली यूजसाठी वापरून टाकणार आहे. छान वाटतात ते. आणि ह्यानी असं खूप छान वाटतं, खूप छान फिलिंग येते. माझ्या आवडीचा हा छल्ला. आता ह्याची प्राइस मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का, कसं आहे, काय असेल प्राइस. तर ह्या छल्ल्याची प्राइस मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहे. आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करायचे आहेत. कसं ज्वेलरी कलेक्शन वाटलं ते पण सांगा मला. तर ह्याची प्राइस मला तुम्ही नक्की सांगायची. तर आणि झुमक्यांचं कलेक्शन, आता हे एक झुमके, हे तर खूप जुने आहेत. माझ्या घराची पूजा होती, 3 वर्ष झाले असतील पण. आणि एकदम लाईट आहेत, वेट नाही त्याला अजिबात. खूप छान आहे हे. आणि पूजेच्या साडी, घराची पूजा होती ना त्या साडीवरती मी हे घातले होते. आता त्याचा मी फोटो एक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे, हा घराच्या पूजेचा. त्या साडीवरती मी हे घातलेले आहे झुमके. हे साडीवरती मॅचिंग होतात माझ्या. ही पिंक आणि येलो कलरची साडी आहे, त्याच्यावरती मी घेतलेले आहे. हे ऑक्साईडमध्ये आणि हे असे आहेत. कसे वाटतात, सुंदर असे झुमके आहेत हे पण. साड्यांवरती झुमके घालण्यासाठी हे खास झुमके आपल्या शॉपमध्ये पण खूप विकायला आहेत. खूप सारे डिझाईनमध्ये आहेत, खूप सारे छान आहेत असे. आणि हे जे आहे ना, हे कानातले आहेत. हा सेट आहे, एक लॉंग आणि शॉर्ट आहे. तर हे मी रेंटलसाठी ठेवले आहे. आणि झुमके मी घातले होते त्या दिवशी, तर ते आले आहेत घरी. तर रेंटलसाठी ठेवलेले आहेत ते. त्याचं पण मी कधीतरी शॉपवर गेले तर तुम्हाला ते टाकन, ठीक आहे. आणि बस एवढंच. आता छोटे मोठे तर ते टॉप्स वगैरे असे छोटे छोटे खूप आहेत, तर ते काही मी तुम्हाला दाखवत नाही. आणि हा एक, हे सगळंच घातलं नाही चांगलं वाटणार, पण हा एक हार आहे. तर तो मी स्विनलसाठी त्या दिवशी घेतला आहे. आणि मला पण पार्टीवेअर साडीवरती यूज करता येईल असा हा आहे. आता याच्यावरती कानातले पण आहे. आता फक्त 100 रुपयाला भेटला आहे हा. आणि कानातले असे आहेत त्याचे.
खेडची यात्रा होती ना तेव्हा घेतला. आता खेडच्या यात्रेत आम्ही काही फिरलो नाही, अक्षय तृतीयाला असती तेव्हा, आणि एक चक्कर मारली होती तेव्हा हे घेतलं होतं मी. चला, तर हे झालं आहे माझं सगळं ज्वेलरीचं कलेक्शन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. तर हा आहे माझ्या घराच्या पूजेचा फोटो. तर कानातले पाहू शकता, त्याच्यात मी वेअर केले. आणि हा माझा बेबी शॉवरचा आहे श्रीमईच्या वेळेस, त्यात माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे. हा जेजुरीला निमगावला गेलेला तेव्हाचा आहे. आणि ह्या फोटोमध्ये पण माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे चेनमधलं, ह्या फोटोमध्ये सुद्धा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.